या देशातल्या ग्रामाच्या उन्नतीसाठी जी ग्रामगीता लिहिली ती ग्रामगीता माननीय आमदार महोदयांना या ठिकाणी सत्कार भेट देऊन स्वागत करण्यात येत आहे। तसेच आदरणीय माजी आमदार संजीव गावंडे यांना सुद्धा ग्रामगीता देऊन आमचे जिल्हा प्रमुख मुकेश मुरुमकर हे त्यांचं स्वागत करतील। त्याचबरोबर आदरणीय शिवक्रम काथोड सहसंपर्क प्रमुख यांना सुद्धा संजीव भांगारे ग्रामगीता देतील आमचे तालुका प्रमुख अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच ज्ञानेश्वर भाऊ गावंडे यांना विनंती करतो की त्यांनी वर इकडे बघा। त्याचबरोबर या ठिकाणी प्राध्यापक विनोद भाऊ खडसे हे परीक्षक म्हणून आलेले आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करावं। मी शरद भाऊ बुंदे यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक विनोद खडसे परीक्षक यांचं ग्रामगीता देऊन स्वागत करावं यांचं। त्याचबरोबर छत्रपती दादा मळसने छत्रपती दादा मळसने यांचं सुद्धा ग्रामगीता देऊन स्वागत अतुल भाऊ भवनीकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज कातोळकर ग्रामगीताचार्य यांना सुद्धा ग्रामगीता देऊन गेले हे त्यांचं स्वागत करतील। विठ्ठल महाराज कातोळकर बाकी सर्व मंडळी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो। तत्पूर्वी आमच्या महानगरपालिकेचे गटनेते आदरणीय श्री इंगळे साहेब यांचं ग्रामगीता देऊन स्वागत आमचे शहर प्रमुख आशिष दादा गावंडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। ही ग्रामगीता जरी असली तरी भाऊ तुम्हाला शहर सुधारण्यासाठी या ग्रामगीतेची खूप मदत होणार आहे, म्हणून ही ग्रामगीता खास करून तसेच नवनियुक्त आमचे नगरसेवक आदरणीय शंकरभाऊ लगोटे यांना सुद्धा ग्रामगीता देऊन श्री भूषण भाऊ हे करतील आणि अशी त्यांना विनंती करतो। दादा इकडे बघा। बाळापूरचे सुरेंद्रभाऊ बोगटे यांना सुद्धा ग्रामगीता देऊन आमचे योगेश्वर भाऊ वानखडे त्यांना स्वागत करतील। कारण ग्रामीण शहर सुधारणे हे अत्यंत आवश्यक आहे। ग्रामीण भागामध्ये अनेक संस्कृती टिकून आहेत, परंतु शहरामध्ये हे टिकवण्याची गरज आहे। या ठिकाणी मी हा जो स्वागताचा सोपस्कर आहे या ठिकाणी आपण आटोपता येतो। जी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत त्या सर्वांचं मी शब्दसुमनांनी मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा प्रमुख आदरणीय गोपाल भाऊ दानकर हे प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो।